अमरावती महानगरपालिकेमध्ये जर आपण पाहिलं तर भाजप आणि रवी राणांच्या युवा स्वाभिमान पार्टीची युती झालेली होती, परंतु भाजपाविरोधात जे आहे ते रवी राणांनी उमेदवार दिल्याने ही युती आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता। परंतु ज्या ठिकाणी भाजपने रवी राणांसाठी 6 जागा सोडल्या होत्या त्या ठिकाणी आता अपक्ष उमेदवारांना बळ देण्याचं काम भाजपने केलेलं आहे। आपल्यासोबत भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे आहेत। सर, काय सांगणार? भाजप आणि युवा स्वाभिमानची युती होती, परंतु मतदानाच्या 4 ते 5 दिवसापूर्वीच तुम्ही आता अपक्षांना बळ दिलेलं आहे रवी राणांविरोधात। हो, कारण की काय झालं आहे की आम्ही त्यांच्याकरता 6 जागा सोडल्या होत्या आणि त्यांनी तरी आमच्या विरोधात, आमच्या उमेदवारांच्या विरोधात, भाजपच्या ऑफिशियल उमेदवारांच्या विरोधात त्यांनी त्यांचे उमेदवार टाकले होते। आणखी आम्हाला वाटलं होतं की मग आज थांबू, आम्ही थोडंसं सामंजस्याने काम घेतलं होतं। पण ते असं लक्षात आलं की त्यांना आता ते ना युती नाही पाहिजे, ते लढणारच आहे आपल्यासोबत। तर मग अशा वेळेस आम्ही 6 जागा ज्या सोडल्या होत्या त्यांच्याकरता आम्ही त्या 6 जागेवर आमचे अपक्ष उमेदवार जे होते, जे भारतीय जनता पक्षाच्या विचारधारांनी जोडलेले आहेत, अशा लोकांना आम्ही उमेदवारी जाहीर केली। आणखी साहजिक आहे, मग जसं आम्ही आमचे उमेदवार जाहीर केले आणि त्यांनी आपले उमेदवार मागे नाही घेतले तर ते आम्ही आता ऑपोजिट झालेलो आहोत, तर युती तुटलेली आहे। वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला का? पालकमंत्र्यांशी या संदर्भात काही बोलणं झालं होतं का? काय सांगणार? नाही, आता हे युती तर करायची आहे हे वरिष्ठांची आम्हाला सजेशन होतंही आणि आम्हालाही वाटलं होतं की ही युती पोषक आहे अमरावतीमध्ये, कारण की आपल्याला आपला महापौर बसायचा आहे अँड सेम एक विचारधारा चालणारे लोक, एक विचारधारा करून चालणारे लोक जे असतात त्यांनी सोबत बसायला पाहिजे, हाच विषय होता की त्याच्यामुळे आम्ही युवा स्वाभिमानची युती केली होती। पण ती आता मला वाटते की लोकल इलेक्शन आहे, महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि हे इलेक्शन 9 वर्षानंतर आलेलं आहे। प्रत्येक पक्षाजवळ कार्यकर्ते भरपूर झालेले आहेत, उमेदवार झालेले आहेत, तर अवघड जाते कार्यकर्त्याला थांबवणं किंवा त्याला फॉर्म मागे घ्यायला लावणं। त्याच्याचमुळे मला वाटते की त्यांना जमलं नसेल आणि मग आम्ही पूर्ण प्रयत्न केला, युती व्हायला पाहिजे होती पण नाही झाली। आता तर चालतं की ते आम्ही युवा स्वाभिमान की भारतीय जनता पक्ष हे आता ज्याला आपण म्हणतो मैत्रीपूर्ण लढत करतील। आता काय वाटतं, आता काय फायदा होणार? किती जागांवर भाजप निवडून येणार अमरावती महानगरपालिकेमध्ये? काय कशी तयारी? हे मी तुम्हाला याची गॅरंटी देतो की अमरावतीमध्ये भारतीय जनता पक्षच हा एक पक्ष आहे ज्याच्यावर सगळ्यात जास्त आमचं इथे कार्यकर्ते आहेत, वोटर आहेत, वोट बँक आहे। तुम्ही पाहिलं असेल की भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतरच सगळ्या पक्षांनी आमचेच उमेदवार घेतले, पण त्यांच्या एक लक्षात आलं नाही की तुम्ही उमेदवार भले आमचे घेतले पण तुम्ही भारतीय जनता पक्षा नाही घेऊ शकत त्यांच्यासोबत। तर ते जे उमेदवार त्यांनी उभे केले आहेत आमचे, त्यांच्यासोबत भाजप नसल्यामुळे त्यांची जी व्हॅल्यू असते की ती एकदम वेगळी होऊन जाते, ते एक इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून होऊन जातात। तर ठीक आहे, आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही। भारतीय जनता पक्षाच्या विचारधाराला जोडलेला जो वोटर आहे तो भाजपालाच वोट करतो, हे तुम्हाला माहीत आहे, मला माहीत आहे, सगळ्यांना माहीत आहे। त्याच्यामुळे अमरावतीमध्ये भाजप कम्फर्टेबली मार्जिननी स्वबळावर महापौर बसवेल। स्वबळावर म्हणजे कुबड्यांची किंवा मग छोट्या पक्षांची तुम्हाला गरज राहणार असं नाही वाटत की आम्हाला कोणाची आवश्यकता पडेल, आम्ही स्वबळावर आमचा महापौर बसू। ज्या ठिकाणी 6 पक्षांना तुम्ही पाठिंबा दिलेला आहे निवडून येतील 100%, कारण की आता भाजपचा टॅग लागला आहे त्यांना, आमचा कार्यकर्ता त्यांचं काम करेल। आज पालकमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये त्यांना डिक्लेअर केलेलं आहे, त्यांचं काम चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे साहजिकच आहे की आमचे जे उमेदवार आहेत आणि आम्ही ज्यांना आता बळ दिलेलं आहे ते उमेदवार पण निवडून येतील। मित्रपक्ष आहेत तुमच्यासोबत, दुसरीकडे सत्तेमध्ये महायुतीत राष्ट्रवादी असेल किंवा शिंदेची शिवसेना, रवी राणांची युवा स्वाभिमान यांची मदत घेण्याची तुम्हाला वेळ पडणार नाहीत का? सत्ता स्थापनेची काय आम्हाला कोणाचीच मदतीची आमची तशी वेळ येणार नाही। मी तुम्हाला परत सांगतो की भारतीय जनता पक्ष स्वबळावर अमरावतीमध्ये महानगरपालिकेवर महापौर बसवेल, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे। नक्कीच अमरावती महानगरपालिकेवर जर आपण पाहिलं तर भाजप जे आहे ते मोठा भाऊहून स्वतंत्ररित्या महापौर बसवेल असं मोठं विधान जे आहे ते भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन दांडे यांनी केलेलं आहे। दुसरीकडे ज्या ठिकाणी 6 पक्ष उमेदवार जे उभे केलेले आहेत, ज्यांच्यासाठी रवी राणांसाठी जागा जोडलेली होती, त्यांना देखील निवडून आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आणि दुसरीकडे आता रवी राणांसोबत असलेली युती जी आहे ती तुटली असल्याचंही त्यांनी सांगितलं। कॅमेरामन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.